पुणे रुग्णालय प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। ताई मला माफ कर या कवितेमधून अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। धर्मदाय अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयामधील अवस्था कोल्हे यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे। ती होती रुग्णालयाच्या दारात उपचाराच्या अपेक्षेत, हॉस्पिटल मात्र निर्लज्ज 10 लाखाच्या प्रतीक्षेत। मोक्याची जमीन कवडीमोल भावात फाईल सुद्धा वेळेवर हल्ली, तिला मात्र पैशाअभावी उपचार नाही, तिथं माणुसकी सुद्धा लाजली। लोकप्रतिनिधीच्या सहायकाची जर ही असेल अवस्था, तर धर्मादाय म्हणवणाऱ्या रुग्णालयात सर्वसामान्याची काय व्यवस्था? एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, तिघांचेही रुग्ण सहायता कक्ष, तरी पैशाअभावी पोटूशी जाते जीवानिशी। लाडक्या बहिणीसाठी कितीही सरकार दक्ष। चीड, संताप, उद्वेग, राग, आता शब्द सुद्धा बधीर झाले। ताई आम्हाला माफ कर, धर्मादाय पैशासाठी अधीर झाले। तू गेलीस 2 चिमुकल्यांना सोडून, पण लाज शरम जागवून गेलीस। प्रगत महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनचा पुरखा टाराटारा फाडून गेलीस।